नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 14 जिल्ह्यामध्ये होमगार्ड रिक्त पदाकरता भरती निघालेली आहे मित्रांनो. तर हे 14 जिल्हे कोणते, तसेच यासाठी अर्ज प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे, तसेच जे काही लागणारे कागदपत्रे आणि शारीरिक चाचणी तसेच संपूर्ण पात्रता काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी काही अर्ज प्रक्रिया आहे मित्रांनो होमगार्ड भरतीसाठी, ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो. तर जे काही अर्ज तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरून तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दल आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत मित्रांनो. तर चला आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये जाहिरात निघाली आहे आणि पात्रता काय आहे. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती क्रोममध्ये महाएचजी असे सर्च करायचे आहे मित्रांनो. ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन होईल मित्रांनो. गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पहिल्याच क्रमांकावर महाएचजी जे काही आहे होमगार्ड EMS लॉग इन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो ती तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो. तर या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024 या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने होमगार्ड नोंदणी 2024ची जाहिरात मित्रांनो ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सातारा जिल्ह्यासाठी जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती 31 जुलैपर्यंत चालणार आहे मित्रांनो. तसेच इतर जे काही 13 जिल्हे आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, तसेच सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा इतक्या 13 जिल्ह्यांमध्ये 25 जुलैपासून फॉर्म स्टार्ट होणार आहे मित्रांनो. तसेच काही जिल्ह्यांमध्ये 14 ऑगस्टपर्यंत, तर काही जिल्ह्यांमध्ये 10 ऑगस्ट, तर काहीमध्ये 17. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. सिंधुदुर्ग आणि धुळ्यामध्ये 14 ऑगस्टपर्यंत, तसेच हिंगोलीत 14 ऑगस्ट. अशा प्रकारे फॉर्मचे जे काही लास्ट डेट आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. इतक्या 14 जिल्ह्यामध्ये ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो. तर याबद्दल आपण जे काही अर्ज प्रक्रिया आहे, तसेच जे काही पात्रता आहे आणि कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो, तसेच शारीरिक चाचणीसाठी जे काही इव्हेंट घेतले जाणार आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जळगाव या ठिकाणी आपण आता क्लिक करणार आहे. तर अशा पद्धतीने PDF ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जी काही जळगावची जाहिरात आहे ते त्या ठिकाणी 2024ची जाहिरात आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. यासाठी नियम व अटी जे काही पात्रतेचे निकष आहे ते पाहणार आहे आपण. तुम्हाला कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. आणि शारीरिक पात्रता जी काय ती तुमची 31/7 पासून चालू होणार आहे मित्रांनो, रोजी असणार आहे. तुमचे जे काही यासाठी वय लागणार आहे मित्रांनो, कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत चालणार आहे मित्रांनो. तसेच पुरुषांसाठी हाईट आहे या ठिकाणी 162 सेंटीमीटर, तसेच महिलांसाठी 150 सेंटीमीटर लागणार आहे मित्रांनो. छाती जी आहे म्हणजे चेस्ट जे आहे ते फक्त पुरुषांसाठी 76 सेंटीमीटर लागणार आहे मित्रांनो. त्याचं आवश्यक कागदपत्र जे काही आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तुमच्या रहिवासीचा पुरावा म्हणून तुम्हाला मतदान कार्ड म्हणजेच वोटिंग कार्ड किंवा आधार कार्ड असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या जन्मदिनांकाच्या पुराव्यासाठी तुमचं जर 10वी झालं असेल त्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे 10वी झालं असेल तर त्याचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे तुमचं तांत्रिक अर्हता धारण करीत असल्याचं तत्सम प्रमाणपत्र लागणार आहे या ठिकाणी. जर तुम्ही काही त्यानंतर 5वं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जर तुम्ही ते काही खाजगी नोकरी करत असाल तर त्याचं NOC लागणार तुम्हाला, म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र. त्यानंतर 6वं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, 3 महिन्याच्या आतील तुमचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशनचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर शारीरिक क्षमतेमध्ये पुरुषांसाठी 1600 मीटर आणि गोळा असणार आहे मित्रांनो, महिलांसाठी 800 मीटर आणि गोळा असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि तुमच्या जिल्ह्यात तालुकाने आहे किती जागा आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे जळगावच्या जागा विभागल्या गेलेल्या आहे मित्रांनो. तर या ठिकाणी खाली तुम्हाला पाहू शकता मित्रांनो, टोटल 325 जागांसाठी जळगावला भरती होणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे काही तुमच्या जिल्ह्याचं GR आहे ते तुम्ही PDF स्वरूपाने पाहू शकता मित्रांनो. आणि याबद्दल तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने नोंदणी करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की कमेंट करून कळवा मित्रांनो.